हे माहीत असतं तर मी खूप आधी यशस्वी झालो असतो. मित्रांनो, जर मला ही गोष्ट आधीच समजली असती तर कदाचित आज जिथे आहे तिथे मी खूप आधी पोहोचलो असतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमोद पोंढेकर. आज मी तुम्हाला माझ्या यूट्यूब प्रवासातील सर्वात मोठा धडा सांगणार आहे. सुरुवातीला मी एक मोठी चूक करत होतो. मला वाटायचं चांगला कॅमेरा घेतला, महागडं सेटअप केलं, जास्त व्हिडिओ टाकले की यश आपोआप मिळेल. पण जितका वेळ गेला तितकं मला समजत गेलं की यूट्यूबवर लोक कॅमेरा पाहायला येत नाही, ते तुमचं कंटेंट पाहायला येतात. लोकांना तुमचा सेटअप नाही तर तुमचं बोलणं, तुमची माहिती आणि तुमची प्रामाणिकपणा महत्त्वाची वाटते. दुसरी गोष्ट जी मला उशिरा समजली ती म्हणजे प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होणारच असं नसतं. काही व्हिडिओ कमी चालतात, काही जास्त चालतात, पण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला काहीतरी शिकवून जातो. तिसरी आणि सर्वात मोठी गोष्ट, मी आधी आकड्यांच्या मागे धावत होतो, व्ह्यूज, सबस्क्रायबर्स आणि लाईक. पण नंतर लक्षात आलं की जर प्रेक्षकांचा विश्वास जिंकला तर हे सगळे आकडे आपोआप वाढतात. आणि शेवटी मला समजलं सर्वात मोठं सत्य, यूट्यूबवर टॅलेंटपेक्षा सातत्य जास्त जिंकतं. रोज थोडंसं सुधारत राहणारा क्रिएटर एक दिवस नक्की मोठा होतो. आज 1,15,000 सबस्क्राईबपर्यंतचा प्रवास पाहिल्यावर मला वाटतं हे सगळं जर आधी समजलं असतं तर मी अनेक चुका टाळल्या असत्या, पण कदाचित त्या चुकांनीच मला आज इथपर्यंत आणलं. म्हणून जर तुम्ही आज यूट्यूब सुरू करत असाल तर माझ्या चुका पुन्हा करू नका. सुरुवातीपासूनच कंटेंटवर लक्ष द्या, सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण एक दिवस तुमचाही प्रवास लोकांसाठी प्रेरणा बनेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच खऱ्या यूट्यूब अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.